मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेच्या विद्यार्थ्यांना आणि प्रशिक्षणार्थ्यांना अद्याप ही काम मिळत नाही आहे आणि जे काम मिळाले त्या ठिकाणी अद्याप ही पगार मिळत नाही आहे। त्या संदर्भात तुकाराम बाबा महाराज पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आणि आक्रमक झालेले तुकाराम बाबा महाराज जिल्हाधिकाऱ्यांना सांगलीच्या भेटायला आलेत। आपण जाणून घेऊया, महाराज काय मागण्या आहेत तुमच्या? पुन्हा एकदा तुम्ही आक्रमक झालेले आहेत, नेमक्या मागण्या काय? तब्बल 7-8 महिन्याचा कालावधी होऊन गेलेला आहे। हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि तरी देखील ज्या घोषणा हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी दिलेला शब्द असेल किंवा मंगलप्रभात तोडासाहेब असतील, त्यांनी तो शब्द दिला होता किंवा ज्यावेळेस त्या घोषणा केल्या होत्या त्या घोषणा अंमलातमध्ये आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये आलेल्या नाही आहेत। म्हणून पुन्हा एकदा ह्या राज्यकर्त्यांना आम्ही विनंतीपूर्वक सांगण्यासाठी सांगलीच्या कलेक्टर ऑफिस इथं ज्या ठिकाणी सांगलीमध्ये उदय सामंत साहेब उपोषणस्थळी आले होते त्या ठिकाणी भेटले होते, उपोषण सोडलं होतं, भेट घालून देतो म्हणले होते। अनेक वेळा आम्ही तिथे गेलो पण आमची भेट झाली नाही, पण अद्यापही ते काम होत नाही। आम्ही काय म्हणतो, ठीक आहे तुम्ही एखादी गोष्ट करत नसाल तर राहू दे, पण ज्या घोषणा तुम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये केल्या त्या तरी पटलावर येऊ द्या, त्या तरी झाल्या पाहिजेत, त्या तरी बोलले पाहिजेत। तुमची मानसिकता दिसत नाही। हा युवक हा भरकटत चाललेला आहे। महाराष्ट्रामध्ये हा युवक मोकळा जर सोडला गेला तर अनेक युवा मार्गाला जाईल, व्यसनाधीन होईल आणि ह्या मुलांना अगदी त्यांच्या हातून चुकीचे कृत्य घडत जातील। म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे। सरकारने चांगली योजना आणली। 6,000 म्हणजे फार मोठा विषय नाही, 8,000 म्हणजे फार मोठा विषय नाही, 11,000 म्हणजे फार मोठा विषय नाही, पण त्या योजनेबरोबर तुम्ही 10% आरक्षण देतो म्हटला। ज्या आस्थापनामध्ये काम करतात त्या ठिकाणी भरती चालू आहे। एकीकडं शिक्षक रिटायरमेंट झाले, 10,000मध्ये पोरं काम करत होते, त्या ठिकाणी त्या रिटायरमेंट शिक्षकांना तुम्ही संधी देत आहे। म्हणजे हा हटास का? तुमच्या मनात नेमकं उद्दिष्ट काय? तुमच्या डोक्यामध्ये उद्दिष्ट काय आहे की ह्या मुलांना वाऱ्यावर सोडायचं, यांच्या हातून चुकीची कामं घडावीत, यांनी पोलीस स्टेशनला जावेत, यांनी केसेस व्हावेत, यांच्यावरती वाईट गुन्हे व्हावेत, हे विचार जर तुमचा असतील तर माझी सरकारने म्हणते माणसाला हाताला काम लावलं की एखाद्या माणूस जर मुलगा व्यवहार वागत असेल तर त्या गळ्यामध्ये लोळणा बांधला जातो लगीन स्वरूपामध्ये। तसं ह्या मुलांना हाताला जर रोजगार भेटला तर ही मुलं चांगल्या मार्गाला लागतील, चांगल्या पद्धतीने काम करतील। ज्या आस्थापनामध्ये चांगल्या पद्धतीचं काम ही मुलं करत आलेले आहेत, ह्या मुलांना आहे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा। अनेक नाशिक नगरपालिकेमध्ये कुंभमेळ्याचा मोठ्या प्रमाणामध्ये भरती आहे, त्या ठिकाणी मुलं वंचित आहेत। पुण्यामध्ये तशीच परिस्थिती आहे, सांगलीमधली तशीच परिस्थिती आहे, नंदुरबार आहे, धुळे आहे, वर्धा आहे, नागपूर आहे, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव आहे, वाशिम आहे, अनेक जिल्ह्यामध्ये, हिंगोली आहे। भागामध्ये परिस्थिती बघितली तर फार कठीण परिस्थिती आहे। त्या कमी पगारामध्ये देखील ही मुलं बाहेरच्या भागामध्ये राहू शकत नाही, तिथं काम त्यांना मिळालं तर ते समाधानकारक करू शकतात। माझी कलेक्टर साहेबांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की ह्या मुलांच्यावरती ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध आहे, त्या ठिकाणी आता भरती चालू आहेत, त्या ठिकाणी भरती घेत आहेत। आता सांगली जिल्ह्यामध्ये देखील आस्थापनामध्ये घेतलेले आहेत, 190 मुलं घेतलेले आहेत, तसं अनेक ठिकाणी घेतलेत, पण हे पूर्णपणे हे कार्यरत मुलं आहेत, म्हणजे कॅपिटेबल आहेत, त्या मुलांना त्या ठिकाणी काम करायला संधी उपलब्ध करून द्यावी। तुम्ही मगाशी बोलत असताना सांगितलं की काही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आहे त्यांना पगारसुद्धा मिळत नाहीत, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाचा पण विचार केला पाहिजे। एका प्रशिक्षणात माझे किती लोकांचं कुटुंब आहे याचा वाऱ्यावर पडत आहे, तर याचा विचार झाला पाहिजे ना? नाही झाला पाहिजे। त्यावरती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब खूप चांगली व्यक्ती आहे आणि खरोखर चांगल्या योजना त्यांनी आणल्या त्या टिकवाव्यात आणि त्या मुलांच्यासाठी भवितव्यासाठी आज बघितलं तर आता येणारी पदवीधर मतदार निवडणूक आहे। जर समजा हे जर अशा जर पद्धतीने झालं तर येणाऱ्या निवडणुकीवर आम्ही ही मुलं बहिष्कार टाकायला कमी करणार नाही। राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये आमचं नेटवर्क तयार झालेल्या युवकांचं की आम्ही त्या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये नाही, पण सरकार जर आमचा विचार करत नसेल तर मग आम्हाला जिवंत ठेवून मारण्याचा विचार जर देत असेल तर आहे त्या ठिकाणी काम करणाऱ्या मुलांच्यासाठी या मुलांना रोजगार नसेल तर मागणारच नाही ना। पगार होते का वेळेला? आता पगार तर पहिला जो पगार अनेक ठिकाणचा पगार झालेला नाही आहे तो तर मागायलाच बाकीची गोष्टी आहेत, अनेक ठिकाणचा पगार झालेला नाही। आता ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी जे वेगवेगळ्या कंपन्या काम करतात तिथल्या जे आस्थापनाचे आयुक्त साहेब आहेत किंवा कलेक्टर साहेबांनी जर ज्या मुलांना प्राधान्यदायक त्या मुलांना तुम्ही घ्यावं अशा पद्धतीचं लेटर काढलं तर त्या ठिकाणी ते मुलं काम करतील आणि त्या ठिकाणी त्या मुलांचा उदरनिर्वाह होईल। त्या भागामध्ये चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, या बेकार परिस्थिती, नंदुरबार आहे, धुळे आहे, एकदम अगदी दुर्मिळ भाग आहेत, त्या भागामधल्या लोकांची अवस्था इतकी बिकट आहे की त्याचा विचार देखील करू शकतो। कामाची गरज आहे या मुलांना आणि तरुण पिढी आहेत, वयाच्या 18 पासून ते 35 वयोगटापर्यंत तुम्ही बरे, काही मुलांची वय संपून गेलेले आहेत, आता पुढं काम कायमस्वरूपी मिळेल म्हणून, पण आहे ते मुलं आता नेमकं जाणार कुठं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सांगलीमध्ये कृष्णा घाटावरती आम्ही ह्याच्यापूर्वी आंदोलन करायला बसलो होतो, आता कलेक्टर ऑफिसला मी क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार आणि पुन्हा
स्टेशन चौकामध्ये जिथं क्रांती घडते त्याच ठिकाणी पुन्हा अमरण उपोषण करण्याचा आम्ही इशारा देतोय. किती दिवसाचा अल्टिमेटम देत आहे? पावसाळ्यात 8 दिवसाचं अल्टिमेट देतोय. पण आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती आहे की आपली योजना आहे, ही तुमच्या हक्काची योजना आहे. तुम्ही सांगितलात की माझी काढलेली कुठली योजना बंद होत नाही, मग आज तुम्ही ह्या 1,34,000 विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार का साहेब? माझी आपल्याला विनंती आहे. आपण ह्या सर्वसामान्य कुटुंबातून इथंपर्यंत आपण गेलेलात. मला विनंती आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, पवार मॅडमला विनंती आहे की आपण बघा. तुम्ही तर त्यांना विनंती आहे माझी की आपण बघा, ह्या मुलांना वाऱ्यावर सोडू नका, ह्या मुलांना जिथं आहे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्या. आणि जर तसं होत नसेल तर ह्या मुलांच्यासाठी माणसातला देव बघा, राष्ट्रीय संत गाडगे बाबा वैराग्य संपन्न बागडे बाबांचा विचार डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असताना चलता देव नाही पुजते पत्तरोसे काम जितने आत्मा पूजे होत नाही शालिग्रामाचं शास्त्र सांगतं. माणसातला देव बघा हे सांगणारे राष्ट्रीय संत गाडगे बाबा त्यांचा विचार डोळ्यासमोर ठेवून मी पुन्हा एकदा सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये अमरण उपोषण करणार आहे. नक्कीच आपण पाहू शकता 1,34,000 विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्या कुटुंबाचा विचार राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी करावा. येणाऱ्या 8 दिवसात जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर स्टेशन चौकात आमरण उपोषणाला बसण्याचा पुन्हा एकदा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी राज्य सरकारला दिलेला आहे. आता राज्य सरकार काय भूमिका घेतं आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.